मित्रांनो, अलीकडच्या काही वर्षामध्ये तुम्ही ECS हा शब्द वारंवार ऐकलेला आहे. आणि हा इतिहास हा शब्द आता जवळपास सगळ्यांच्याच पचनी पडलेला आहे. तुम्हाला तुमच्या कर्ज देणाऱ्या कंपनीचा फोन येतो. उद्या तुमचं ECS आहे किंवा उद्या तुमचा हप्ता आहे, अकाउंटला पैसे आत्ताच टाकून ठेवा किंवा तयार ठेवा, किंवा हप्ता भरायसाठी तुम्हाला फोन केला जातो. मात्र या ECS मुळे तुमचं नेमका फायदा काय आणि नुकसान काय, म्हणजे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतं. याचं नुकसान काय होतं आणि ते कसं टाळता येईल यावर आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः 10-12 वर्षापूर्वी आपण जे काही लोन वगैरे घ्यायचो, तर ते आपल्या लोन एकतर आपल्या सॅलरीवर दिलं जायचं, म्हणजे पगारपत्रकावर दिलं जायचं. पगारपत्रकावर किंवा तुमच्या प्रॉपर्टीवर ते मॉर्गेज करून, म्हणजे एक सुरक्षित, ज्याला सिक्युर्ड लोन म्हणतो, अशा पद्धतीमध्ये ते दिलं जायचं. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण अनसिक्युर्ड लोनचं प्रथा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. 2016 पासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन स्वीकारलेलं आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शनची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि याच्यामुळे आपला प्रत्यक्ष फायदा होण्याऐवजी याच्यामध्ये सरकारचा आणि त्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा सगळ्यात जास्त फायदा होतो आणि सर्वसामान्य ग्राहकांचं याच्यातून नुकसानच जास्त होते आहे. ही गोष्ट आता उघड होते आहे. मात्र आपल्याला या ट्रान्झॅक्शन शिवाय पर्याय नसतो, हेही तेवढंच खरं आहे. आता हे कर्ज घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण 10-12 वर्षाच्या आधी कर्ज घेत होतो, तर आपण शेतीवर, जमिनीवर किंवा घरावर कर्ज घेत होतो, किंवा अजून कुठल्या तरी गोष्टीवर तुमच्या इन्कम टॅक्सचे 3 वर्षाचे ITR, तुमच्या उत्पन्नाचे स्रोत देत होतो. फॉर्म 16, कॉम्पोजिशन ऑफ इन्कम किंवा तुमची बॅलन्स शीट, या गोष्टीवर तुम्हाला कर्ज मिळायचं. कर्ज देत असताना आपण भलं मोठं एक ॲग्रीमेंट साईन करायचो, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये सह्या करायचो. आणि हे करत असताना आपण 2 गॅरंटर, जामीनदार, हे त्या गोष्टीसाठी तारण म्हणून द्यायचो. तारण दिलेलं असताना 2 जामीनदार सुद्धा द्यायचो, की जर कर्जदाराने कर्ज भरलं नाही तर त्या जामिनाकडून वसूल करण्याची तरतूद त्याच्यामध्ये होती. आणि बऱ्याच जणांकडून तसं ते वसूलही झालं. आणि त्याच्यामध्ये आपण ते कर्ज मॅन्युअली भरायचो, म्हणजे अमक्या या दर महिन्याला आपण ते कर्जाचे हप्ते भरले पाहिजे, अशी ती पद्धत होती. पण त्याच्यानंतर आपण हळूहळू PDC चेक द्यायला लागलो, म्हणजे पोस्ट डेटेड चेक. मग चेक आल्याच्या नंतर जे काही CBIS अंतर्गत जे काही चेक आले, तर ते चेक आपण देत असताना त्या तारखेचे आपण त्या कर्ज देणाऱ्या कंपनीला किंवा बँकांना आपण ते चेक देत होतो. पण त्याच्यानंतर आता एक मॅन्युअली ECS मॅन्डेट आलं. तर ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, आणि ACH म्हणजे जे बल्कच्या पोस्टिंगसाठी असतं, तर त्याच्यासाठी ते वापरलं जातं. मात्र ECS देत असताना आपण पहिले मॅन्युअली चेक साईन करून द्यायचो, किंवा ते ECSचा फॉर्म आपण सही करून द्यायचो. आणि मग ती कंपनी किंवा ती बँक आपल्या बँकेला, ज्या बँकेमध्ये खातं आहे, तर त्या बँकेला ती पत्र द्यायची, की बा आम्ही अमक्या व्यक्तीचा इतक्या रकमेचा 5 तारखेला 7 तारखेला हप्ता लावू, आणि तो हप्ता दिल्याच्या नंतर तुम्ही त्याला कपात करण्याचे आपण एक प्रकारे त्याला अधिकार द्यायचो. जसं धनादेश म्हणजे चेक दिल्याच्या नंतर आपण दुसऱ्याला पैसे देण्याचे अधिकार देतो, तर त्या पद्धतीनं ते ECS असायचं. त्याच्यानंतर मग डिजिटल ट्रान्झॅक्शन आपण स्वीकारलेले असताना आता ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपण ECS साईन करून देतो, किंवा नेट बँकिंगच्या सहाय्यानं आपण ECSचे राईट्स समोरच्या कंपनीला किंवा कर्ज देणाऱ्या बँकेला आपण देत असतो. हे देत असताना बऱ्याचदा आपल्या अकाउंटला SI सुद्धा लागलेली असते. आता SI आणि ECS या दोन्हीमध्ये फरक आहे. ECS हे ठराविक तारखेला लागते, किंवा काही कंपन्या काय करतात, की एखाद्या व्यक्तीचं ECS रात्री 12 ते दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे 12 वाजेपर्यंत, म्हणजे या 24 तासाच्या किंवा 12 तासाच्या कालावधीमध्ये कधी एकदा तुमच्या खात्याला ते पैसे डेबिट जाऊन त्या संबंधित कंपनीकडे किंवा बँकेकडे, कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडे ते जात असतात. आणि SI म्हणजे जर समजा एखादा शिक्षक असेल आणि तो समजा एखाद्या स्टेट बँकेकडून उदाहरणार्थ कर्ज घेतो आहे, आणि मग त्या बदल्यात त्याला 15 तारखेला किंवा 10 तारखेला त्या कर्जाचा हप्ता भरायचा. मग बँक अशा वेळी त्या कर्जदाराच्या खात्याला SI म्हणजे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स लावते. म्हणजे 10 तारखेला त्याच्या खात्यातून त्याची जी काही हप्त्याची रक्कम असेल 12,000 13,000, तर त्याच्या आदल्या दिवशी त्याला त्या खात्यामध्ये तेवढे पैसे ठेवायचे. जर इन केस नाही ठेवले समजा, तर त्याच्या खात्यामध्ये समजा उदाहरणार्थ 4,000 रुपये आहेत आणि 12,000चा त्याला हप्ता आहे, तर अशा वेळेस ते 4,000 रुपये ऑटोमॅटिक होल्ड होऊन जातात. ज्यावेळेस त्याच्यात पुन्हा 8,000 रुपये पडतील, त्यावेळेस ते 12,000 रुपये ती बँक स्वतः कपात करून घेईल आणि उरलेले पैसे त्या खात्यात तसेच ठेवेल. किंवा जर आपला 10 तारखेचा हप्ता असला आणि 10 तारखेला आपल्या खात्याला पुरेशी रक्कम नसली, तर त्या SI मध्ये कुठला
चार्जेस वगैरे लागत नाही किंवा बाउन्सिंग चार्जेस म्हणा किंवा दंड वगैरे असं काही लागत नाही. त्याच्यानंतर आपल्या खात्याला समजा 10 तारखेचा हप्ता 25 तारखेला त्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर त्या दिवशी ती बँक ती पैसे त्या 30 तारखेपर्यंत कधीही ओढून घेते किंवा ते खातं तेवढं मायनसमध्ये जात असतं, म्हणजे ऋणकोमध्ये जात असतं. आणि ज्यावेळेस ती पर्याप्त रक्कम जमा झाली की ती बँक तेवढी रक्कम आपली ओढून घेते आणि बाकीचे पैसे ॲज इट इज खात्यात ठेवते. मात्र ईसीएसचं तसं नाही. जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीकडून एखादा मोबाईल घेतल्याच्या नंतर समजा तुमचा 1200 रुपयाचा हप्ता आहे आणि 1200 तुम्हाला सांगितलं त्या कंपनीकडे तुमचं 5 तारखेला ईसीएस लागेल, 4 तारखेला तुम्ही खात्यामध्ये पैसे तयार ठेवत जा. पण तुमच्या खात्यामध्ये जर समजा इन केस 1150 रुपये आहेत तर अशा स्थितीमध्ये तुमचं ते ईसीएस बाउन्स होतं, म्हणजे चेक बाउन्स झाल्याप्रमाणे. आणि बाउन्स झाल्यामुळं कारण तुम्ही दुसऱ्याला आदेश दिलेला आहे पैसे कपात करण्याचा आणि तुम्ही पर्याप्त रक्कम त्या खात्याला ठेवली नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही चूक केली. मग जी बँक आहे, ज्या बँकेचं तुमचं खातं आहे, तर ती बँक 300 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंत तुम्हाला बाउन्सिंग चार्जेस लावते. म्हणजे 1200 रुपयाच्या हप्त्यावर समजा जर ती स्टेट बँक असेल तर जनरली ती 300 रुपये तुम्हाला बाउन्सिंग चार्जेस त्याच्यावर लावते. बाकीच्या बँका ह्या त्यांच्या पद्धतीनुसार त्यांच्या याच्यानुसार ते वेगवेगळे चार्जेस लावतात. आता रिझर्व्ह बँकेनं वास्तविक या सगळ्या बँकांसाठी सारखाच नियम ठेवायला पाहिजे, मात्र असं होत नाही. ही सगळी मनमानी सुरू आहे. आणि मग समजा त्या माझं स्टेट बँकेचं खातं आहे, मला 1200 रुपये भरायचा हप्ता, परंतु त्या दिवशी माझ्या खात्यात 1200 नव्हते, मग बँकेनं 300 रुपये माझं खातं डेबिट करून टाकलं. खात्यात पैसे नसले तरी ते तेवढं मायनस होऊन जातं. त्याच्यानंतर ज्या कंपनीचा माझा हप्ता बाउन्स झाला, समजा मी उदाहरणार्थ श्रीरामचं कर्ज घेतलेलं आहे आणि श्रीरामचं कर्ज 2 तारखेला खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे बाउन्स झाला, तर काही काही कंपन्या जर समजा 2 तारखेला पर्याप्त रक्कम नसेल तर 5 तारखेला परत तुमच्या खात्याला चेक लावतात. परत चेक लावल्याचे ईसीएस लावतात. म्हणजे आधीच्या आपण 300 रुपये भरले ते दंडात गेले, 5 तारखेलाही पर्याप्त रक्कम नसेल तर 5 तारखेला परत एकदा तुमचे 300 रुपये जातील. असं 3 वेळा जर झालं तर ही गोष्ट तुमच्या सिबिल डॅमेज करते, सिबिलवर इफेक्ट करते. म्हणजे कुठेही तुम्हाला जर एखादं कर्ज घ्यायचं असलं तर सिबिलमुळं प्रभावित झाल्यामुळे ते मिळत नाही. हे दोनदाचे आपण चार्जेस भरले. त्याच्यानंतर 6 तारखेला त्या कंपनीचा फोन सुरू होतो की तुम्ही हप्ता भरला नाही, तुमचे 1200 रुपये कपात झाले नाही खात्यातून, तुम्हाला 600 रुपये दंड. म्हणजे या कंपन्याच्या दंडाच्या रकमा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचं कुठलंच नियंत्रण नाही. कुठली कंपनी 300 रुपये बाउन्सिंग चार्जेस लावते तर कुठली 1000 लावते, कुठली 1500 लावते. याला कुठलंच कंट्रोलिंग नाहीये. ही सरळ सरळ ग्राहकांची लूट आहे. आणि मग त्याच्यात 600 रुपये ते म्हणजे 1200 रुपयासाठी 300 300 600 ते दोनदा दिले आणि 600 रुपये त्या कंपनीला परत 1200 रुपये हप्ता भरा. अशा ह्या गोष्टी तुमच्यासोबत सातत्यानं घडत असतात. आणि मग हे 1200 रुपये बरं, त्याच्यासाठी आपण 600 रुपये त्याचा दंड भरायला तयार आहे. मग माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी 2 तारखेला किंवा 5 तारखेला भरू शकलो नाही, मग त्या महिन्यात मी कधीतरी ते भरले पाहिजे. मात्र तसं होत नाही. हे कंपन्याचे एम्प्लॉई तुमच्या अगदी फोनच्या द्वारे तुमच्या उरावर बसायला जोर करतात. त्याच्यानंतर तुमच्या घरापर्यंत चालत येतात, तुमच्या नातेवाईकाला फोन लावतात, नको नको तर तुम्हाला इतका मानसिक त्रास देतात की तुम्हाला घरातले भांडे कुंडे इकून पण काय होईना ते पैसे भरावेच लागतात. एवढा ते फोनद्वारे त्रास देतात. आणि या फोनच्या तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे जरी केल्या तरी ती काहीच करत नाही. मग अशा स्थितीत आपण काय केलं पाहिजे, ही ईसीएस कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू शकतो. आता मी समजा जानेवारीमध्ये एखाद्या कंपनीचं 50,000 रुपये पर्सनल लोन घेतलं, एखाद्या खाजगी एनबीएफसी अंतर्गत रजिस्टर कंपनीचं किंवा एखाद्या बँकेचं किंवा एखाद्या पतसंस्थेचं कर्ज घेतलं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ईसीएस साईन केल्याशिवाय कर्ज मिळणार नाही. त्यावेळेस मला पैशाची गरज होती, मी ईसीएस सही केली. त्याच्यानंतर ईसीएस सही केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की 12 जानेवारीला त्यांनी मला कर्ज दिलं आणि आता तुम्हाला तुमचा मार्चमध्ये किंवा 7 फेब्रुवारीला किंवा 5 मार्चला तुमचा हप्ता लागेल. तर त्याच्या आधी आपण आपल्या बँकेला लेखी पत्र द्यायचं की मी नजर चुकीने अमक्या अमक्या कंपनीला ईसीएस दिलेला आहे, परंतु माझ्या खात्याच्या काही अपरिहार्य अडचणीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे माझ्या खात्याला कुठलाही ईसीएस लावू नये किंवा कुठल्याही पद्धतीचे ईसीएस स्वीकारू नये. आपल्या खात्यात कर्जाचे पैसे जमा झालेले असतात, त्या कर्ज देणाऱ्या कंपनीला सरळ म्हणायचं की बाबा तुला मी पैसे तुझी पैशाची जी तारीख आहे तर तुझा 10 तारखेचा हप्ता जर थकला तर त्याच्यानंतर तू मला बाउन्सिंग चार्जेस लाव, पण त्याच्या आतच मी तुझे पैसे भरील, पण ईसीएस स्वीकारू नका. ईसीएस मुळे तुमचं एकतर तुमचा बँकाकडून चार्जेसचा भुर्दड लागतो, ती कंपनीही भुर्दड लावते आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं जी क्रेडिट हिस्ट्री आहे तर ती पूर्णपणे डॅमेज आणि डाऊन होऊन जाते. तर ही ईसीएस अशा पद्धतीने जर दिलं असेल तर ते कॅन्सल करून टाका. आणि याच्या तुमच्यावर जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर रिझर्व्ह बँकेकडे याच्या तक्रारी करा. रिझर्व्ह बँकेकडे जर बल्कमध्ये जर तक्रारी झाल्या तर